स्टार सातारा जिल्ह्यातील रयत सहकारी साखर कारखाना यांनी केली त्याच गावातील ज्यांच्या जमिनी घेऊन कारखाना उभा केला त्याच गावातील सर्व लोकांच्या आरोग्याशी केला खेळ। स्टार रामचंद्र धुळप, कराड तालुका प्रतिनिधी। इसवी सन 1980 पासून या सातारा जिल्ह्यातील या कराड दक्षिण मधील आमदार दिवंगत श्री विलासराव पाटील उंडाळकर यांनी सन 1997 आपल्या कराड दक्षिण मधील गोरगरीब जनतेसाठी रयत सहकारी साखर कारखाना उभारणी करण्याचे ध्येय धोरण आखून या गरीब शेतकरी व सर्वसामान्य लोकांच्या अडीअडचणी सोडवण्याचा प्रयत्न म्हणून रयत कारखान्याची निर्मिती केली। परंतु याच रयत सहकारी साखर कारखाना यांनी आज रोजी कारखाना चालवण्यासाठी बऱ्याच कंत्राट पद्धतीने अनेक कंत्राटदारांना कारखाना चालवण्यास गेला, परंतु या पाठीमागे ज्या गावात कारखाना उभारणी केला आता फक्त एकच लक्ष प्रदूषण मुक्त असा या गावातील सर्व लोकांनी ठराव मंजूर केलेला आहे। याचे काही क्षणचित्रे। त्या गावाची कोणत्याही प्रकारे त्या गावाला मदत न करता त्या गावातील लोकांसाठी त्यांच्या आरोग्याशी जीव घेणा खेळ चालू केला होता आणि होत आहे। गेली 17 ते 18 वर्षे ग्रामीण भागामधील लोकांना काय समजते या तत्वावर त्यांचा स्लो पॉयझन नुसार जीवांशी खेळ चालू आहे आणि त्याचे पडसाद या गावांमध्ये आता चालू झालेले आहेत, असे श्री लालासो निवृत्ती पाटील यांच्या तक्रारीनुसार सांगण्यात आले व त्यांनी केलेल्या प्रदूषण विभाग मंडळ विभाग सातारा आणि पुणे यांना पाठपुरावा केला म्हणून गेले 2 महिने याच कारखान्याच्या व्यवस्थापनास पाठपुरावा चालू आहे। परंतु रयत सहकारी साखर कारखाने यांनी कर्नाटकमधील अथनी शुगरचे मालक श्रीमंत पाटील यांना हा कारखाना भाडेतत्वावरती चालवण्यास दिलेला आहे। परंतु हे सर्व व्यावसायिक सर्व व्यवसायाच्या पद्धतीने किंवा नजरेने पाहत आहेत, परंतु या गावातील सर्व गावातल्या लोकांच्या आरोग्याचा प्रश्न फार मोठा गंभीर होत चाललेला आहे। या गावातील किमान 100% पैकी 70% लोकांना पाणी आणि हवा या प्रदूषणामुळे 90% लोक आजारी आहेत आणि 19% लोक यातील या आजारामुळे मरण पावले आहेत। या गावांमध्ये सोडण्यात आलेले कारखान्याचे पाणी व त्यामुळे कारखान्यापासून ते उंडाळे या गावापर्यंत किमान अंतर 9 किलोमीटर पर्यंत दुष्परिणामकारक झालेले आहे। या सर्व बाबीचा विचार करता महाराष्ट्र प्रदूषण विभाग मंडळ सातारा व पुणे यांच्याशी संपर्क साधला आहे व त्यांनी तात्काळ चौकशी व पंचनामा करून कारखान्यास कारणे दाखवा अथवा कारखाना का बंद करण्यात येऊ नये अशा प्रकारे नोटीस बजावण्यात आलेली आहे। म्हणून तत्काळ ग्रामसभेला पूर्णपणे अधिकार दिलेला असताना या ग्रामपंचायत मधील सरपंच व उपसरपंच व सदस्य यांचे सदस्यत्व जिल्हाधिकारी सातारा यांनी रद्द केलेले असल्यामुळे या गावी प्रशासक नेमलेला आहे। याच गोष्टीचा परिपूर्ण फायदा घेऊन या रयत सहकारी साखर कारखाना यांनी यांच्या माध्यमातून अथणी शुगरचे चेअरमन श्रीमंत पाटील यांच्या माध्यमातून या गावाची पूर्णपणे वाट लागलेली आहे। यासाठी दिनांक 1/5/2026 रोजी ग्रामपंचायत शेवाळेवाडी म्हासोली येथे 4 वर्षांमध्ये कधीही ग्रामसभा न झालेली आज 160 लोकांच्या सह्या घेऊन कोरम पूर्ण करून कारखान्याच्या बाबत तक्रारी व कारखाना चालू करण्यात येऊ नये असे अनेक कारखान्याच्या बाबत ठराव पूर्णपणे केलेले आहेत व त्या ठरावांमध्ये अगोदर आमच्या गावातील पूर्णपणे लोकांच्या समस्या सोडण्यात याव्यात, तदनंतर कारखाना सुरळीत चालू करावा असे अनेक ठराव पूर्ण केले आहेत। हे सर्व खालील सर्व प्रशासकीय अधिकारी व कारखाना कर्मचारी व अधिकारी यांच्या समक्ष ठरविण्यात आले असून त्यापैकी यासाठी सर्व प्रशासन अधिकारी, पोलीस अधिकारी, पत्रकार, कारखान्याचे कर्मचारी व अधिकारी, महसूल ग्राम विकास अधिकारी, ग्रामपंचायत अधिकारी, कृषी अधिकारी व न्यूज रिपोर्टाचे कर्मचारी यांच्या उपस्थितीमध्ये ही ग्रामसभा कारखाना विरोधक गावची ग्रामसभा पहिल्यांदा या भागामध्ये झालेली आहे। सन 2010 साली माननीय सरपंच अर्जुन शेवाळे यांनी कोर्टाच्या आदेशानुसार कारखान्याकडून या गावासाठी कारखानाकडून घरफाळा चालू केला होता, परंतु या गावासाठी गावांमध्ये कोणीही गावचे सरपंच नसताना या गावाचा घरफाळा त्यांनी कारखान्याने थकलेला आहे। यासाठी पाठपुरावा करण्याचा सुद्धा या ग्रामपंचायत शेवाळेवाडी केलेला नाही।